आज मी बनयले मुठली हे कोकणातलो पारंपरिक पदार्थ असा। त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आणि गरम पाणी घालून मीठ घालून मऊसूत मळून घेतलं। अगदी मोजक्याच साहित्यात ह्यो पदार्थ बनता। करूक सोपो आणि पटकन होता, अगदी अर्ध्या तासाभरात होता। खोबरा घेतलंय, त्याच्यात वेलची घातलंय, गूळ घातलंय आणि मिक्स करून सारण करून घेतलंय। जसं आपण मोदकांका करतो तसंच करायचा। गूळ खोबऱ्याचा सारण आता तयार झाला। त्याच्यानंतर मी पाणी उकळत ठेवलं। पिठाचे असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे, मधोमध अशी चीर पाडून सारण भरायचा गूळ खोबऱ्याचा। मुठली व्यवस्थित बंद करून घ्यायची, सारण बाहेर पडता नये अशा प्रकारे ती करून घ्यायची। असे मी उरलेले पिठाचे आम्ही लहान असताना आमची आई आमका करून द्यायची। हे बुके पण चांगले असतात, कारण हे खाल्ल्यानंतर या पदार्थात तेलाचा वापर खरंच केलेलो नाही। त्याच्यामुळे तुम्ही पण करून बघा, छान होतले। पाणी उकळला, पूर्ण उकळलं। कमी गरम पाण्यात सोडायचे ना, नाहीतर ते विरघळतले। खूप उकळलेल्या पाण्यात सोडल्यानंतर ते व्यवस्थित तसेच राहतात, ते सुटणार नाही। आणि 20-25 मिनिटं शिजवून घ्यायचे। मध्ये मध्ये बघायचा। पूर्ण शिजल्यानंतर त्यांचा रंग जरासो बदलतो, त्याच्यामुळे समजतं की आता शिजले। हे शिजल्यानंतर अलगद बाहेर काढायचे सावकाश। सगळे बाहेर काढून झाल्यानंतर आपण आपल्या हव्या त्या आकारात कट करायचे आणि खायचे, छान लागतात। तयार झाली आपली पारंपरिक मुठली। आताच्या मॅगीच्या आणि नूडल्सच्या जमान्यात असे पदार्थ कोण शक्यतो करणार नाही, पण आपण जर पुढे ते करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढी आणि आपल्या मुलांका याची ओळख होतली। नाहीतर असे पदार्थ पुढे कोणाकच दिसायचे नाही। माझी रेसिपी आवडली असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।